नमस्कार. मी गुरुजी परेश पाठक सर्वांचे आपले स्वागत करीत आहे. शनी साडेसाती या विषयावर मी आज तुम्हाला थोडंसं बोलणार आहे. शनी साडेसाती येणे व शनीचे बरेच लोक अनेक प्रकारचे शनी साडेसाती आल्याच्यानंतर, शनी खराब असल्याच्यानंतर, महादशा असल्याच्यानंतर असे तुम्हाला उपाय सांगतात, की बरेच जण असे सांगतात की आपण शनी महाराजाला जा, शनीचा अभिषेक करा, मारुतीला जा, मारुतीचा अभिषेक करा, किंवा हनुमान चालीसा म्हणा, किंवा शनीला तेल वाहा. असे अनेक प्रकारचे उपाय आपल्याला सांगताना किंवा पुस्तकात वाचताना आपण ऐकले असेल. हे कुठपर्यंत आणि कितपर्यंत केलेच पाहिजे का, किंवा त्या एवढं करूनही आपल्याला त्याचा खरंच फायदा होतो का, हे पण आपण जाणून घेणं गरजेचं आहे. बरेच लोकांना जेव्हा साडेसाती असते तेव्हा शनी महाराज साडेसातीमध्ये एवढं करूनही त्यांना कुठल्याही प्रकारचा लाभ होताना आपल्याला दिसत नाही. हे असं आम्ही आमच्या अभ्यासाने बघितलेलं आहे. तर आपण अशा वेळेस खरंच आपण याच्या उपायापेक्षाही आपण काहीतरी केलं पाहिजे का, याच्या पलीकडं अजून काहीतरी असू शकतं का, तर 100% आहे. आपण ते जाणून घेतलं पाहिजे. प्रथम आपण विचार करा की हे उपाय आहे, ठीक आहे, ही जी आहे, जो भटकलेला माणूस आहे, जो प्रॉब्लेममध्ये माणूस आहे, त्यांना पहिली पायरी इथपर्यंत आणण्याची ही एकदम परफेक्ट आहे, बरोबर आहे. पण हे पूर्ण नाही आहे. माझ्या हिशोबाप्रमाणे मला जे वाटतं त्याप्रमाणे हे पूर्ण नाही आहे. तर मग शनी काय आहे, शनीच्या साडेसातीमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम होऊ नये, किंवा शनी साडेसाती असो, शनीची ढैया असो, महादशा असो, आंतरदशा असो, किंवा शनीचा कुठल्याही प्रकारे उपनक्षत्र स्वामी असो, किंवा 4-8-12चा कार्यश असो, किंवा कुठल्याही प्रकारे शनी आपला दूषित असो. तर शनी ज्यावेळेस दूषित असतो किंवा शनी आपल्याला प्रॉब्लेममध्ये देतो किंवा साडेसातीमध्ये आपल्याला त्रास देतो, त्यावेळेस आपण शनीची कुठल्या प्रकारची उपासना केली पाहिजे हे परफेक्ट आपल्याला मी आज सांगणार आहे. प्रथम आपण जाणून घेऊ की शनी म्हणजे काय. शनी हा वैराग्यतेचा कारक आहे. शनी एकटेपणा आहे. मग आपण काय केलं पाहिजे, शनीला सगळ्यात महत्त्वाचे शनीचे गुणधर्म आपण आपल्या अंगी बाळगले पाहिजे. जेव्हा साडेसाती असते किंवा शनीचे कुठल्याही प्रकारे आपल्या कुंडलीमध्ये ॲक्टिव्ह असतो, त्यावेळेस आपण काय केलं पाहिजे की शनीला आपण स्वतः ॲक्टिवेट केलं पाहिजे. ते ॲक्टिवेट करणं म्हणजे शनीची साडेसातीचा उपाय. आता हे ॲक्टिवेट कसं करायचं, किंवा त्याचा शनीला फॉलो कसं करायचं. शनीला फॉलो करणं किंवा ॲक्टिवेट करणं गोष्ट एकच आहे. तर शनीला ॲक्टिवेट करणं किंवा फॉलो करणं, तर फॉलो कसं करायचं. फॉलो करणं म्हणजे काय, की एखादा व्यक्ती आहे, जसं आता समजा तुम्ही हिरो असेल, एखादा आयडॉल असेल, म्हणजे जसं एखादा कुठलाही तुम्हाला हिरो, हिरोईन, किंवा एखादा गीतकार, किंवा ज्याला ज्या क्षेत्रात आवड आहे, आपण त्या व्यक्तीला सतत त्याची व्हिडिओ बघतो किंवा त्याचं गुणधर्म जे काही त्याला फॉलो करत असतो त्याला. तसंच तुम्ही ज्यावेळेस शनीची तुमची साडेसाती असेल, ढैया असेल, किंवा कुठल्याही प्रकारे तुमच्या कुंडलीमध्ये शनी ॲक्टिवेट असेल, त्यावेळेस तुम्ही शनीला फॉलो करा. आता फॉलो करा म्हणजे काय, की शनीचे मूळ गुणधर्म तुमच्या अंगी बाळगा. शनीचे गुणधर्म काय काय आहे, तर शनी महाराज हा स्वच्छतेचा कारक आहे. शनी महाराज म्हणजे नीटनेटकेपणा. शनी महाराज म्हणजे कर्तव्यपणा. म्हणजे आपण कुठलेही काम ज्यावेळेस आपण करतो ते लीनतेने काम केलं पाहिजे, बरोबर. निसर्ग कुंडली जी आहे, त्या निसर्ग कुंडलीमध्ये शनी महाराजाची जी मकर राशी येते ही दशम स्थानात येते. दशम स्थान म्हणजे काय, कर्मस्थान आहे, बरोबर. तर कर्म म्हणजे कर्म का बरं कर्मस्थान आहे, की थोडक्यात काय, की शनी महाराज सांगतात की तुम्ही कर्म करा पण फळाची अपेक्षा करू नका. कर्म करते रहो, फल की अपेक्षा मत करो, गीतेमध्ये सांगितलेलंच आहे. त्यामुळे ज्यावेळेस शनीची दशा, महादशा जे काही असेल, त्यावेळेस फक्त तुम्ही शनीची उपासना केली पाहिजे. शनीची उपासना अशा पद्धतीने केली पाहिजे. तर थोडक्यात काय, की तुम्ही मनापासून कुठलंही काम करा. थोडक्यात काय, स्वतःचं काम तुम्ही स्वतः केलं पाहिजे. साधे कपडे असो तुमचे स्वतःचे स्वतः धुतले पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही सकाळी उठता तुमच्या अंथरुणही सुद्धा तुम्ही स्वतः घडी घालून ठेवले पाहिजे. तोही एक शनीचाच भाग आहे, बरोबर. तुमचे बूट म्हणजे शनी, लक्षात घ्या. ज्यावेळेस तुमचे बूट, चप्पल हे क्लीन, स्वच्छ असेल, तो व्यक्ती म्हणजे शनीची उपासना केल्यासारखं आहे, लक्षात घ्या. कुठलाही वृद्ध व्यक्ती, मुसाफिर असो, एकटेपणा राहणारा असो, किंवा जो कोणी एकटा पडलेला असेल समाजामध्ये, बरोबर, त्या व्यक्तीला तुम्ही जरूर मदत करा. शनी तुमची साडेसातीमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास झालेला तुम्हाला दिसणार नाही. हे शनीचे गुणधर्म आहे. आलं का लक्षात तुमच्या. थोडक्यात काय, की अजून
तुम्ही दुसरे पलीकडे जायचं तर तुम्ही जेवण करतात. जेवण ज्यावेळेस करतात तुम्ही जे शनी 7.5 असेल तर तुम्ही तवा असतो ना, तवा जो असतो तो लोखंडाचा वापरा. भाज्या जे असेल लोखंडाच्या कढाया वापरा. त्यांनी तुम्हाला आयरन मिळतं. म्हणजेच काय की आयरन ज्यावेळेस तुमच्या शरीरामध्ये जाईल की लोखंडयुक्त जे काही गोष्टी असेल तुमच्या शरीरात पण जाईल, तुम्ही यूज पण करता. जे शनीचे सगळ्या जेवढ्या काही गोष्टी आहेत शनीला तुम्ही फॉलो करा. आयुष्यात तुम्हाला शनी कुठल्याही प्रकारे त्रास देताना तुम्हाला दिसणार नाही. ह्या छोटासा उपाय जर तुम्ही मनापासून जर केला, तुम्हाला कधीही शनीच्या 7.5चा त्रास होणार नाही, शनीच्या ढय्याचा त्रास होणार नाही, महादशेमध्ये होणार नाही, अंतर्दशेमध्ये होणार नाही, असू द्या 4थ्या 8व्या 12व्या घरात काहीही प्रॉब्लेम नाही. फक्त शनीला तुम्ही फॉलो करा. शनीचे गुणधर्म पाळा. नियमबद्धता तुमच्या आयुष्यामध्ये आणा. सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत तुम्ही तुमचं जे काही कर्म केलं हे लिहून ठेवा. म्हणजेच काय की तुम्हाला कुठं खर्च झाला कुठं नाही झाला हे तुमच्या लक्षात येईल. आवाढव्य खर्च करणे म्हणजे शनीला खराब करणे. व्यवस्थित नेटकेपणाने खर्च करणे, त्याचा खर्च लिहून ठेवणे, सतत कामात मग्न राहणे, आपले काम स्वतः आपणच करणे, वृद्ध लोकांना मदत करणे, सतत कोणाची मदत करत राहणे. मनापासून तुम्ही मदत करा. तुमचा शनी कधीही तुम्हाला खराब होताना दिसणार नाही. उलट तुमचा शनी तिथं ॲक्टिव्ह होईल. तुम्ही शनीला ज्यावेळेस फॉलो करता तुमच्या 7.5 कुठल्याही प्रकारचा तुम्हाला त्रास होणार नाही. बस हीच सगळ्यात महत्त्वाची शनीची उपासना आहे. ही जर तुम्ही केली तर आयुष्यात तुम्हाला कुठल्याही प्रकारचा शनीचा त्रास होणार नाही. धन्यवाद. ओम नमः शिवाय.